कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये शासन नियुक्त पुजारी नेमणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली आहे। शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याचंही ते म्हणाले। अंबाबाई मंदिराबाबतची लक्षवेधी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत मांडली। या लक्षवेधीमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, भ्रष्टाचार आणि पुजाऱ्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। याला उत्तर देताना 3 महिन्यात कायदा करणार असल्याची ग्वाही रणजित पाटील यांनी दिली आहे। पंढरपूर आणि शिर्डी संस्थानांसाठी केलेल्या कायद्याच्या धर्तीवर हा कायदा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आपण कायदा तयार करून घेऊ अध्यक्ष महोदय। मी आधीच सांगितलेलं आहे, आपण ज्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महोदय जितक्या लवकर करता येईल अध्यक्ष महोदय तितक्या लवकर 3 महिने 4 महिने जे काय लागतील विधिमत घ्यावं लागेल अध्यक्ष महोदय। आपण माननीय मंत्री महोदय, आपण त्या सर्व कोल्हापूरच्या सन्माननीय सदस्यांसोबत एक बैठक जर घेतला अध्यक्ष महोदय घेतली जाईल। 15 दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या कामामध्ये या कायद्याच्या अनुषंगाने बैठक घेतली जाईल अध्यक्ष। दरम्यान रणजित पाटील यांनी ही घोषणा करताच कोल्हापुरात अंबाबाई भक्तांनी जल्लोष केला। भक्तांनी एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचं स्वागत केलं। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। प्रताप, या घोषणेचे नेमके कसे पडसाद कोल्हापुरात उमटताना दिसतात? आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूरकर अंबाबाई भक्त मंडळ जे आहे ते मंदिरातील पुजाऱ्यांच्या विरोधात आंदोलन उभं करून या पुजाऱ्यांना हटवावं अशा प्रकारची मागणी केली होती आणि या मागणीला धरून आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रश्न उपस्थित केला, विधानसभेमध्ये लक्षवेधी उपस्थित केले। त्याच्यामध्ये मंत्री रणजित पाटील यांनी जे अंबाबाई मंदिरात शासनयुक्त पुजारी नेमण्यासाठी लवकरच कायदा केला जाईल अशा प्रकारची घोषणा केली आणि त्याच्यानंतर कोल्हापुरात अंबाबाई भक्त मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांनी महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून साखर आणि पेढ्याचं वाटप केलेलं आहे। एकूणच बघतोय की कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश येताना दिसतंय। पुजाऱ्यांना हटवावं अशा प्रकारची मागणी सुरू होती आणि पालकमंत्री कोल्हापूर यांनी समिती गठीत करून जिल्हाधिकाऱ्यांकडून सुनावणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याच्यातच आता विधानसभेमध्ये सुद्धा मंत्र्यांनी अशा प्रकारची माहिती दिल्यामुळे अंबाबाई भक्त मंडळ आनंदित झालेलं आहे। त्याचबरोबर कोल्हापूरची महालक्ष्मी पुजाऱ्यांच्या कचाट्यातून बाहेर पडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। पण शासनाने केलेल्या घोषणेचं अंमलबजावणी करावी आणि 3 महिन्याच्या हा निकाल लावावा, अन्यथा सुद्धा दिलेला आहे। धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।